नमस्कार, मी डॉक्टर केतकी पवार चव्हाण. मला एक सांगा, आपल्याला काय नको आहे याची लिस्ट आपल्याकडे नेहमी तयार असते. मला स्ट्रेस नको आहे, मला टेन्शन नको आहे, मला चिडचिड नको आहे, मला अतिविचार नको आहे. पण जर मी तुम्हाला विचारलं, की तुम्हाला नक्की काय हवं आहे? तर आपण 2 मिनिट विचार करायला लागतो. आपल्याला नक्की माहीत नसतं. आपलं मन हे एका पॉवरफुल मशीनसारखं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, की आपण त्याला चुकीचं डायरेक्शन दिलेलं आहे. तर आज आपण शिकणार आहोत, की आपल्या मेंदूला नक्की काय हवं आहे हे कसं सांगायचं. आपल्या मेंदूमध्ये एक अतिशय पॉवरफुल फिल्टर असतं, ज्याला सायकॉलॉजीमध्ये RAS असे म्हणतात. RAS म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या मेंदूचं सर्च इंजिन आहे. जसं आपण Googleवर काहीही शोधतो, तसंच हे RAS जगभरातल्या हजारो माहितींमधून फक्त तीच माहिती तुमच्यासमोर आणतं, ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? जर तुम्ही ठरवलं, की मला लाल रंगाची गाडी घ्यायची आहे, तर अचानक तुम्हाला रस्त्यावर सगळीकडे लाल रंगाच्या गाड्या दिसतील. त्या गाड्या आधीही तिथे होत्या, पण आता तुमच्या मेंदूच्या सर्च इंजिनने त्याला हायलाइट करायला सुरुवात केली आहे. तर एक्झॅक्टली हेच आपल्या इमोशन्स बाबतीत होतं. जर तुम्ही सतत मला दुःख नको आहे असा विचार केला, तर तुमचं RAS तुम्हाला अशाच गोष्टी शोधून देईल, ज्याने तुमचं दुःख वाढेल. पण जर आपण आपला फोकस बदलला, तर आपण आपल्या मेंदूला रिवायर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल, की रिवायरिंग म्हणजे काय? जसं आपण आपल्या घराचं जुनं वायरिंग बदलून नवीन करतो, तसंच आपल्या मेंदूतील विचारांच्या जुन्या त्रासदायक सवयी बदलून तिथे नवीन सकारात्मक विचार तयार करणं, यालाच आपण रिवायरिंग म्हणतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडवर म्हणजेच आपल्या अंतर्मनावर काम करायला लागेल. आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या सगळ्या सवयी साठलेल्या असतात. हे अंतर्मन एखाद्या मोठ्या गोदामासारखं असतं, जिथून आपण आपलं आयुष्य नकळत चालवतो. आपण आज एक इंटेन्शन सीड पेरणार आहोत. इंटेन्शन म्हणजे तुमचा पक्का हेतू आणि सीड म्हणजे बी. जसं एखादं झाड लावायच्या आधी आपण बी पेरतो, तसंच या प्रवासासाठी आपण आज एक विचारांचं बी पेरतोय. तर काही सेकंदासाठी डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि स्वतःला विचारा, की आज या क्षणी माझ्या आयुष्यातील कोणती एक भावना मला सर्वात जास्त हवी आहे. ती शांतता असू शकते, आत्मविश्वास असू शकतो. जो शब्द तुमच्या मनात आधी आला, तोच तुमचा आजचा शब्द आहे. जास्त विचार करू नका, फक्त त्या शब्दाला पकडून ठेवा. तर हे रिवायरिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला आज 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा तो शब्द एका कागदावर किंवा स्टिकी नोटवर लिहा आणि अशा ठिकाणी लावा जिथे तुमची नजर वारंवार पडेल, जसं की तुमचा आरसा किंवा फोनचा वॉलपेपर. दुसरी गोष्ट म्हणजे आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, की आज दिवसभरात मला ही भावना कुठे अनुभवायला मिळाली. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत असली तरीही चालेल. यामुळे आपण आपल्या RASला ट्रेनिंग देतोय, की नक्की आपल्याला कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. हीच सुरुवात आहे तुमच्या फ्युचर व्हर्जनकडे जाण्याची. म्हणजेच तुमची ती बेस्ट व्हर्जन जी तुम्हाला बनायचं आहे. तर आजचा शब्द काय आहे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जिला सध्या इमोशनल रिसेटची गरज आहे. तर पुढच्या व्हिडिओत आपण बघू की आपला मेंदू आपल्याला नकारात्मक विचारांच्या चक्रात कसा अडकवतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.